सजेवर तलाठी मिळेनात. रयत सेनेचा प्रांताधिकारी कार्यालयात ठिय्या. चाळीसगाव प्रतिनिधी. ग्रामीण भागात नियुक्त असलेले तलाठी आपल्या मुख्यालयातील सजेवर वेळेवर हजर राहत नसल्याने शेतकरी आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. या प्रकाराचा निषेध करत रयत सेनेच्या वतीने जानेवारी 21 रोजी चाळीसगाव प्रांताधिकारी कार्यालयात तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात आले. कामकाज ठप्प. नागरिकांमध्ये संताप. अनेक दिवसांपासून तलाठी गावात उपलब्ध नसल्यामुळे फेरफार नोंदी, वारस नोंद, सातबारा आणि कर्जबोजा यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे वेळेवर मिळत नाहीत. शासनाने गावोगावी नियुक्त्या केल्या असूनही तलाठी कर्तव्यात कसूर करत असल्याच्या तक्रारी रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. यापूर्वी 12 जानेवारीला तहसील कार्यालयासमोर आंदोलन करूनही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने रयत सेनेने पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला. प्रशासनाकडून ठोस कारवाईची ग्वाही आंदोलनादरम्यान प्रांताधिकारी प्रमोद हिले यांनी रयत सेनेचे म्हणणे ऐकून घेतले. सुरुवातीला ठोस आश्वासन न मिळाल्याने कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सावकर यांनी मध्यस्थी केल्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची कामे तलाठ्यांमार्फत वेळेवर केली जातील आणि कुणाचीही अडवणूक होणार नाही असे लेखी आश्वासन दिले. रास्ता रोकोचा इशारा. प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले असले तरी जर येत्या काळात तलाठ्यांच्या कामकाजात सुधारणा झाली नाही तर प्रांताधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको करण्याचा इशारा रयत सेनेने दिला आहे. या आंदोलनात गणेश पवार, प्रमोद वाघ, PM पाटील, ज्ञानेश्वर कोल्हे, स्वप्नील गायकवाड, प्रदीप मराठे यांच्यासह रयत सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.